आप्पी आमची कलेक्टर 8 जूनच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अमोल आपल्या मित्रांना फोन लावतो आणि म्हणतो, माझ्या मानी आजगावला जाण्याची परवानगी दिली आहे. तुम्ही येणार का माझ्याबरोबर? कशाला? म्हणून काय विचारता? फिरायला. आणि अजून एक स्पेशल कारण आहे. मित्रांनो, एक अडचण आली. मी नंतर तुम्हाला फोन करतो. तेथे मोना येते आणि म्हणते, काय हो छोटे सरकार, तुमची माय एवढी बिझी आहे का? जायचं तुम्हाला आजगावला. इथं पुण्यात एवढं भारी वातावरण असताना कशाला जायचं तुम्हाला त्या खेडेगावात? अगं मोमा, आजगाव माझं गाव आहे आणि बाबांचं लग्न तेथेच झालं होतं ना. त्यांनी काय होतं, मला मजा येईल भारी वाटलं. तिथं गेलं ना, बाकी इतर गोष्टीसोबत तुमचं जुनं घर बघा. जुनं घर? तुझे आणि बाबा यांचं घर. जा मजा करा. तू येते का मोमा? नाही नाही बाबा, माझी स्किन खराब होईल उन्हाने. अमोल काहीतरी बोलतो लहान आवाजात. मोमा म्हणते, काय बोलला तू? काय नाही काय नाही. आणि बाबांनी जेव्हा घर सोडलं ना, तेव्हा हा सिम्बा लहान होता. आता हा सिम्बा ताकदवान झाला. आता या दोघांना मी एकत्र आणत असतो. इकडे अर्जुन म्हणतो, ऑफिसर आपण 10 मिनिटाचं लंच ब्रेक घेऊ. चिंचोके म्हणतो, आर्या मॅडम डबा कोठे ठेवला? मी आणतो तेथे ठेवला. अर्जुन म्हणतो, आर्या हे जे आपले ठिकाण ठरले त्याच्या आजूबाजूला किती कॉलेज आहे याची माहिती काढ. गायतोंडे, तुम्ही आणि मॅडम इथंच जेवायला बसले तरी चालेल. मॅडमचा एक इम्पोर्टेड फोन चालू आहे. त्यांचं बोलणं संपलं की त्या जेवतील. तुम्ही नाही थांबला तरी चालेल. चिंचोके डबा घेऊन येतो आणि त्यातील फेरणी खायला सुरुवात करतो आणि म्हणतो, साहेब लय दिवसांनी फेरणी आली डब्याला. पहिले दिस आले. आर्या म्हणते, काय म्हणणार होता तुम्ही चिंचोके? काय नाही, हेच की साहेबाला लय फेरणी आवडती म्हणून. चिंचोके, खरं बोल की त्यात एवढं काय? त्याला असं म्हणायचं. फेरणी बघून जुने दिवस आठवले. चिंचोके म्हणतो, आर्या मॅडम तुमचं रूप नवीन आहे बरं का. मग आमचं लग्न होणार आहे ना. अर्जुन फेरणी खातो. त्याला आप्पीच्या फेरणीची आठवण येते. अर्जुनला जुनं सारं आठवतं. चिंचोके म्हणतात, आर्या मॅडम माझा आत्मा तृप्त केला तुम्ही. अर्जुन म्हणतो, खूप दिवसांनी फेरणी खाऊन मन तृप्त झालं. मस्त. तेथे गायतोंड येतात आणि म्हणतात, मिस्टर चिंचोके तुम्ही चुकीचा डबा आणला आहे. हा डबा अपर्णा मॅडमचा आहे. तुमचा डबा तेथेच आहे. आर्या म्हणते, काय दाखवा डबा. चिंचोके डबा दाखवतात आर्या मॅडमला. आर्या म्हणते, चिंचोके तुम्ही ऐन वेळेस कसा घोळ करता हो. सॉरी मॅडम. लगेच तेथे अपर्णा मॅडम येते. गायतोंडे, काही हरकत नाही, तुम्ही प्लीज जेवा. आर्या म्हणते, नाही नको, तुम्ही तुमचा डबा घेऊन जा, आम्ही आमचा डबा घेतो. चिंचोके सॉरी म्हणतात आणि गायतोंडेला डबा देतात. इकडे गायतोंडे आवडीने फेरणी खातात आणि म्हणतात, गोड फेरणी अर्जुन सरांनी खाल्ली, त्याची चव तुम्हाला लागलेली दिसते. नाही, असं काही नाही, तुम्ही खा. साहेब आज जेवण नाही, मेजवानी झाली. अपर्णा म्हणते, गायतोंडे अर्जुननी आवडीने खाल्ली का फेरणी? त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं त्यांना खूप फेरणी आवडली म्हणून. बरं झालं आपण डबा आणला. आर्या म्हणते, अर्जुन तू काही सांगितलं नाही फेरणी कशी झाली? छान आहे. अर्जुन, काही म्हण, पण पहिली ती पहिलीच असती. साहेब सॉरी बरं का, सगळं माझ्यामुळं झालं. नाही चिंचोके, तू काय मुद्दाम केलं का? मी बोललो तिच्याशी. काही म्हण चिंचोके, आप्पीची आजची चव नाही बदलली, अजूनही तशीच आहे. आर्या म्हणते, ही आप्पी अर्जुनच्या आयुष्यातून सहजासहजी जाणार नाही. आणि चिंचोकेला बरोबर तिचाच डबा मिळाला आणि मी केलेल्या गोष्टी फक्त छान, पण आप्पे नाही. तुला अर्जुनपासून कायमचं लांब केलं तर नावाची आर्या नाही. बाप्पू राणी घेऊन येतात. अपर्णामध्ये, बापू एवढ्या रात्री कुठं काय? काही नाही, उद्या जायचं ना. राणीत तेल टाकून आणलं आणि किरकोळ काम पण केलं. अपर्णा म्हणते, उद्या आजगावला जायचं होय? म्हणलं पोरं आहे बरोबर, राणीच घेऊन जाऊ. तुम्ही राणीत जाणार आहे? हो, पण अमोलच्या निमित्ताने आजगावला जायला मिळतं हे नक्की. काय सांगू, आजगाव म्हटलं म्हणजे सुषमाची आठवण येणारच. पण एका अर्थाने ते सोडलं ते बरंच झालं. आजगावचं नुसतं नाव काढलं का सारं गाव डोळ्यासमोर फिरतं. 3 दिशेला 3 गेले. एका दिशेला मी आणि अमोल, एका दिशेला स्वप्नील सर, बाबा, रुपाली ताई आणि हे, एका दिशेला सरकार आणि आई. अजूनही ही परिस्थिती तशीच आहे. आप्या नको विचार करू, बदलल की कधीतरी. काय माहिती नियतीच्या मनात काय आहे ते, काय माहिती. सगळं बदललं, पण राणीने आपली साथ सोडली नाही. खरं आहे. आता इच्छा एवढीच आहे, राणीच्या संगतीत तुझ्यावर जेवढे संस्कार झाले
ते अमोलवर व्हावे. नक्की होणार. बापू, गावच्या वाऱ्यात धूळ असते पण ती हवा प्रदूषित कधीच नसते. मान्य आहे मला. आपला अमोल गावात गेला ना, बरोबर काहीतरी शिकून येईन पहा, आणि चांगलं शिकून येईल. कसलं भारी होईल. तुझं असं बोलणं ऐकलं ना, मला एकट्याला आज गावला जाऊच वाटाला. खरंच तू बी चला आमच्यासोबत. अहो बापू, मला का नाही आवडणार. बापू, मला सध्याला वेळ नाही आहे. बापू, फक्त नको तू काळजी करू. मी अमोलला व्यवस्थित घेऊन येईन. तसं नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बापू, मला सुजय भाऊजीची भीती वाटते. काही झालं तरी अमोलच्या समोर ते नको यायला. त्यांनी अमोलला नको भेटायला. आप्पे, ते माझ्यावर सोड की. आर्याची आई आणि आर्या अर्जुनच्या त्यांच्या घरी येतात. आर्याची मम्मी म्हणते, वा छान झाला शिरा. जादा गोड झाला का त्याचा त्रासच होतो. आओ, आर्याच बनवते आता नाश्ता. होय का. आर्याची मम्मी म्हणते, आर्या आत्तापासूनच लागली की कामाला. कुणी म्हणतं की नाही नको करू वगैरे. काय नाही आई, मीच करते औक्षीने. आर्या, मी जे बोललं ते लक्षात ठेवू. जास्त गोड झालं तर त्रासच होतो. लगेच तेथे अर्जुन येतो. अहो जावई बापू, एवढी कसली गडबड. घरी आलेले पाहुणे दिसत नाही का हो. आय एम सॉरी, मी जरा गडबडीत आहे. अहो, कामं तर होणारच, पण नाश्ता करा आमच्याबरोबर. नाश्ता करायला वेळ नाही आहे. तुमचं चालू द्या. बरोबर. आर्या, तू का नाही गेली जावई बापू समोर. आई, या केसमध्ये मी नाही आहे. मी जाईल माझ्या वेळेत. अगं, काही दिवसापूर्वी अपर्णा मॅडमला धमकी आली होती. ती केस त्यावर होती की तू. हो होते मी, पण आता मी नाही आहे. वा, हे छान आहे. तुला दुसरीकडे गुंतवून जावई बापू आपल्या पहिल्या पत्नीच्या संपर्कात आहेच तर. कदम म्हणतात असं नाही आहे. स्वप्नील म्हणतो, तुम्ही गैरसमज करतात. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की अर्जुन फक्त त्याचंच काम करतोय. हे बघा, मला चांगलीच कल्पना आहे. विनायकराव, तुम्ही मला उत्तर द्या. मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं ना, तुम्हाला जर नसन लग्न लावायचं तर मला सांगून टाका, पण माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळू नका. अहो, असं काय करताय. आम्हाला लग्न करून घ्यायचं नसलं तर आम्ही हा घाट घातला असता का. तुम्ही जरा समजून घ्या की. आई, अगं आर्या, तू गप्प बस. तू मध्ये बोलू नकोस. हे बघा, नातं विश्वासावर उभं राहतं. तुम्ही जर विश्वासच ठेवला नाही तर ते कसं उभं राहणार. तसं वागलं पण पाहिजे ना हो. अर्जुनचं लग्न ठरलं तरी तो त्याच्या बायकोला रोज भेटतो. त्यात त्याच्या अजून मुलाचा विषय आहेच. समजा उद्या अर्जुनचं मन उडालं तर माझ्या आर्याचं काय. तिची एवढी नाचक्की होईल मी तुम्हाला सांगू शकत नाही. आधीच आमचे नातेवाईक असं म्हणतात, डिवोर्सी मुलगा का बघितला. चांगला मुलगा मिळाला असता की. रुपाली म्हणतेत, असं नाही मावशी, लग्न होणार. तुम्ही म्हणता तसं लग्न होणार. फक्त आम्हाला थोडा वेळ द्या. ही केस संपली की लग्न होणार, हा शब्द देते तुम्हाला मी. हे बघा, तुमच्याशी नाही, अर्जुनशी लग्न होतं आहे माझ्या मुलीचं. हे त्यांनी मला सांगितलं पाहिजे, नाही तर मी लग्न मोडेल. चल गा आर्या, चल म्हणते ना, चल. अमोल आणि त्याचे सर्व मित्र तयार असतात आजगावला जायला. तेथे दिप्या मामा येतो आणि म्हणतो, काय बच्चे कंपनी, झाली का तयारी गावाकडे जायची. आणि ऐका, येताना आणि जाताना तुमच्याबरोबर बापू असणार आहे. त्यांनी सांगितलं सर्व त्यांचं ऐकायचं. काय बाचे सरकार, गावात गेल्यानंतर भैरवनाथाच्या मंदिरात जावं. आपलं कुलदैवत आहे. हो बापू, यांना शेतात घेऊन जा आणि संध्याकाळी कट्ट्यावर. अमोल, कट्ट्यावरून सारा सातारा दिसतो बघ. कसलं भारी मामा. आपण सगळेजण फोटो काढू. अरे हो, सगळं करायचं आहे आपल्याला. मम्मा, तू पण चल आजगावला. आपण सगळेजण मज्जा करू. वंश, ही पोरं निघालीत खरं, पण चुकून माकून तुमच्या घराकडे जाऊ नये म्हणजे झालं. मोना, तसं काही होणार नाही. आप्पे, राणी विले खुश आहे आजगावच्या रस्त्याने धावणार म्हणून. बापू, सावकाश जा. पोरांनो, खूप मजा करा. चला, निघायचं का. हो, तयार आहे. बाय. दिप्या म्हणतो, दिदी, अमोलच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला का. 7 वर्षापूर्वी गावातून तुटलेला मुलगा आहे. आज पहिल्यांदा आपलं गाव बघणार. खरंच दिप्या. दिदे, मला राहून असं वाटतंय की तुला उशीर केला त्याला गाव दाखवायला. दिप्या, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. नियतीवर अजून विश्वास आहे तुला दिदे. हो, नियती चांगली करील याच्यावर सुद्धा विश्वास आहे माझा. बरं चल, येतो मी, मला कामावर जायचं. मोना, येतो मी. वंश, लहान मुलाला आपण जितक्या गोष्टी दाखवू त्यांना तितके प्रश्न पडतात. मोना अपर्णाला बोलत असते, पण आता आपण प्रार्थना करू. अमोल तिकडे गेल्यानंतर त्याला या गोष्टी कळायला नको. तसं बी
ते भाऊजी कसे आहेत ते ऐकून आहे मी. हे जर त्यांना कळलं अमोल तुमचा मुलगा आहे तर ते त्याला सगळ्या गोष्टी सांगतील. अपर्णा मनातले मनात म्हणते, देवा काहीही होऊ दे, पण अमोलला सुजय भाऊजी आणि पिऊताई भेटायला नको. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.